बेस्टच्या पुनर्विकासाला मुंबई मनपामध्ये मंजुरी मिळालेली आहे। सार्वजनिक खासगी भागीदारीमधून बेस्टचा विकास होणार आहे। बेस्टच्या 22 आगारांचा पीपीपीच्या माध्यमातून विकास केला जाणार आहे। मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या तब्बल 22 बस आगारांच्या सुमारे 28,000 कोटी रुपयांच्या पुनर्विकासाच्या आणि आधुनिकीकरणाच्या महत्त्वाकांक्षी प्रस्तावाला बेस्ट समितीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे। सार्वजनिक खासगी भागीदारी अर्थात पीपीपी तत्वावर हा पुनर्विकास केला जाणार असून आगाराची मूळ जमीन बेस्टच्या मालकीचीच राहणार आहे। 25 वर्ष सत्ता असताना या बेसचं वाटोळं झालं, त्याच्यामुळं आज बेसची ही अवस्था झाली आहे। आता आम्हाला जमीन मिळाली आहे, ती जमीन आम्ही पेरणी करणार आणि त्याच्यातनं मुंबईचं हित बघणार आहोत। ज्या बेसच्या माध्यमातून महापौर महोदया या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण जमीन विकत नाहीयेत, याचा मालकी हक्क मुंबई महापालिकेकडे असणार आहे। कुणाची हिंमत नाही ही जमीन विकायची आहे।